गुड मॉर्निंग. आपल्या या ऑनलाईन कोलॅबोरेशन लेक्चर सिरीजचा हा 5वा लेक्चर आहे आणि आज मी डॉक्टर विनोद डोंगरवार आपल्याला आज तुमचं लेक्चर कंडक्ट करणार आहे. तर आजचा विषय जो आहे हा प्रोडक्शन अँड प्रोडक्शन फंक्शन आहे. तर साधारणतः आपण हा 3रा युनिटचा पार्ट आहे आणि या पार्टवरचे जे प्रश्न आहेत तुम्हाला पेपरमध्ये विचारतात. तर उत्पादन म्हणजे काय, उत्पादनाचे कोणत्या कोणत्या प्रकारचे घटक आहेत, उत्पादन फलन म्हणजे काय, हे 4 मार्काला प्रश्न विचारल्या जातील. तर साधारणतः उपभोग आणि उत्पादन यांचा संबंध जो हा परस्पर संबंध आहे. उपभोग वाढला, व्यक्तीच्या गरजा या अनंत असतात. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंतच्या या ज्या गरजा असतात, या गरजा ज्या आहेत त्या न संपणाऱ्या आहेत. म्हणजेच काय करतो व्यक्ती, आपल्या गरजा भागवण्यासाठी वस्तूचा उपभोग घेत असतो, वस्तू वापरतो, त्या वस्तूचा उपभोग घेत असतो. मग उपभोग घेतो तर मग त्या वस्तूची उपभोग घेण्यासाठी तो मागणी करीत असतो, है ना. मग उपभोग वाढला, वस्तूची मागणी वाढली, वस्तूची मागणी वाढली तर मग आपल्याला जसं उत्पादन करावं लागेल. अशा प्रकारचे हे जे चक्र असते हे चालू असते. उपभोग वाढला तर अधिक मागणी वाढेल, उपभोग कमी झाला व्यक्तींचा तर त्याची मागणी ही कमी होऊन जाईल असते. अशा प्रकारे ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये चालू होत असते आणि मग उत्पादन केल्या जात असतो. वस्तूची मागणी वाढली की उत्पादन केल्या जात असतो आणि त्या वस्तूंचं खप वाढावा, त्या वस्तूची मागणी जास्त प्रमाणात वाढावी यासाठी मग जाहिरातींचा उपयोग केला जात असतो. आता मग उत्पादन म्हणजे उपभोग घेण्यासाठी आपण म्हटलेलं आहे की मागणी वाढली, उत्पादन वाढवावा लागतो, उत्पादन जास्त प्रमाणामध्ये करावा लागतो. तर मग उत्पादन करणे म्हणजे नेमकं काय होत असते, त्याला उत्पादन म्हणजे काय आपण शिकणार आहोत. मग उत्पादन म्हणजे नेमकं काय, तर उत्पादन म्हणजे सामान्यतः एखाद्या वस्तूची निर्मिती करणे म्हणजे उत्पादन होय असं आपण ढोबळ मानाने म्हणतो. परंतु वस्तूची निर्मिती करणे आणि ती वस्तू नष्ट करणे हा साधारणतः मानव निर्माण करत नाही. तर वस्तू या निसर्ग निर्मित असतात. एखादी वस्तू निर्माण करणे, एखादी वस्तू नष्ट करणे हा संपूर्ण अधिकार निसर्गाचा आहे. निसर्गच एखादी वस्तू तयार करत असतो आणि निसर्गच एखादी वस्तू नष्ट करीत असतो. मग उत्पादन म्हणजे नेमकं कशाला म्हणतो आपण. तुम्ही म्हणताय की सर निसर्गच वस्तू तयार करतात आहे, निसर्गच वस्तू नष्ट करतात आहे, तर मग उत्पादन, मग मानवाची प्रक्रिया काय, मानव काय करतो. तर मग मानव काय करतो तर निसर्ग निर्मित ज्या वस्तू आहेत त्या निसर्ग निर्मित वस्तू ज्या आहेत त्या निसर्ग निर्मित वस्तूमध्ये उपयोगितांची निर्मिती करत असतो. उपयोगितांची निर्मिती करणे म्हणजे नेमकं काय होईल. मग आता उपयोगिता म्हणजे काय हा पहिला प्रश्न आहे. उपयोगिता म्हणजे काय. मागच्या पहिल्या लेक्चरमध्ये, आपल्या कोलॅबोरेशन सिरीजच्या पहिल्या लेक्चरमध्ये उपयोगिता म्हणजे काय हा पार्ट आपल्याला झालेला आहे. परंतु त्याची परत मी रिव्हिजन घेतो, किंवा एखाद्या विद्यार्थ्याला मला सांगता येईल की उपयोगिता म्हणजे काय, किंवा एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे म्हणजे नेमकं काय आहे, सांगता येईल का एखाद्या विद्यार्थ्याला. उपयोगिता म्हणजे काय, किंवा एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे म्हणजे नेमकं काय आहे. वस्तूमध्ये उपयोगिता आहे म्हणजे नेमकं काय, तर त्या वस्तूमध्ये मानवाची इच्छा पूर्ण करण्याची क्षमता आहे, म्हणजे त्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे. सपोज दॅट एखादा मोबाईल आहे, मोबाईल कडे मी काय इच्छा व्यक्त करतो की मोबाईल तू या जागेवरून त्या जागेवर चालत चालत जा, अशी जर इच्छा व्यक्ती जर केलं मोबाईलकडे, तर तो करणार आहे का, नाही. तर मग इच्छा कोणती, मोबाईलमध्ये काय गुणधर्म आहेत, तर आपण त्या मोबाईलवरून कॉल लावू शकतो,
मोबाईलवरून कॉल रिसिव्ह करू शकतो. मोबाईलमध्ये वेगवेगळे ऍप डाउनलोड करून त्या मोबाईल प्रसार माध्यमांचा आपण वापर करू शकतो. सोशल मीडियाचा आपण वापर करू शकतो. तर माणसाची जी गरज आहे, जसं कॉल लावणे, एखाद्याचा कॉल रिसिव्ह करणे, ही इच्छा पूर्ण करण्याची क्षमता त्या मोबाईलमध्ये आहे. म्हणजेच त्याला आपण उपयोगिता आहे असे आपण म्हणत असतो. मग अशाच प्रकारच्या उपयोगितांची एखाद्या वस्तूंमध्ये उपयोगितांची निर्मिती करणे म्हणजेच आपण त्याला उत्पादन आहे असे म्हणतो. उदाहरणार्थ, एखादा लाकडाचा ओंडका रस्त्याच्या कडेला पडलेला आहे. लाकडाचा ओंडका आहे. लाकडाचा ओंडका काय? हा निसर्ग निर्मित वस्तू आहे ना. झाडापासून तुटलेला लाकडाचा एखादा ओंडका निसर्ग निर्मित वस्तू आहे. परंतु मग त्या लाकडाचा ओंडका उपयोगाचा आहे का? नाही. तर मग मानव काय करेल? त्या लाकडाच्या ओंडक्याला, सुतार काय करेल? त्या लाकडाच्या ओंडक्याला घरी आणेल आणि त्याला विशिष्ट आकार देईल, विशिष्ट त्याला रंग देईल आणि त्या लाकडाच्या ओंडक्यापासून एखादा टेबल तयार करेल, एखादी खुर्ची तयार करेल. म्हणजेच काय त्या सुताराने केले? जो निकामी लाकडाचा ओंडका होता, त्या ओंडक्यामध्ये त्याच्या साधनांद्वारे त्यांनी काय केलेलं आहे? उपयोगिता निर्माण केलेल्या आहे. आणि खुर्च्या जेव्हा तयार होतील, टेबल जेव्हा तयार होतील, तर तो टेबल, तो खुर्च्या माणसाची जी बसण्याची इच्छा आहे, काहीतरी करण्याची इच्छा आहे, तो पूर्ण करण्याची त्या टेबलमध्ये क्षमता निर्माण होईल. अशा प्रकारे कोणतीही वस्तू आहे त्या कोणत्याही वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण करेल म्हणजेच उत्पादन करेल होय. मग या सुताराने काय केलं? उत्पादनाची जी साधने आहेत, तुम्हाला मी सांगितलेलं आहे, वर्गामध्ये सांगितलेलं आहे की उत्पादनाची 4 साधने आहेत. आता अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून उत्पादनाची 4च साधनांचा आपण विचार करतो. एक म्हणजे भूमी, दुसरा म्हणजे श्रम, तिसरा म्हणजे भांडवल आणि चौथा म्हणजे संयोजक, त्याला आपण संघटक असे म्हणतो, एंटरप्रेनर. तर या व्यतिरिक्त सुद्धा उत्पादनाची अनेक साधने आहेत, परंतु त्यांचा विचार फार आपण थोड्याफार प्रमाणामध्ये अर्थशास्त्रामध्ये करतो. परंतु प्रामुख्याने ज्या 4 उत्पादनाच्या साधनांचा प्रामुख्याने आपण अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करतो. मग या 4ही साधनांच्या द्वारे उत्पादनाची प्रक्रिया राबवत असतो आणि वस्तूमध्ये उपयोगितांची निर्मिती करत असतो. सुतार लाकडाचा ओंडका पडलेला आहे, तर लाकडाच्या ओंडक्याला आपल्या कारखान्यामध्ये आणेल आणि भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4ही उत्पादन घटकाला कामावर लावून त्या लाकडाच्या ओंडक्यापासून तो काय करेल? तर टेबल, त्याला लाकडाच्या ओंडक्याला रंग देईल, रूप देईल, चांगला आकार देईल आणि त्या लाकडाच्या ओंडक्यापासून खुर्ची तयार करेल. म्हणजेच काय करेल? त्या लाकडाच्या ओंडक्यामध्ये उपयोगिता निर्माण करेल, म्हणजेच उत्पादन. आता उत्पादन झालं म्हणजे इथपर्यंतच थांबलं आहे का? असं होईल का? नाही. त्या लाकडाच्या ओंडक्यामध्ये आपण उपयोगिता निर्माण केलेली आहे, म्हणजे उत्पादनाची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. परंतु लाकडाचा ओंडक्यापासून आपण जे खुर्ची तयार केली ती अशीच राहील का? त्याचा काही उपयोग झाला पाहिजे की नाही? तर यासाठी आपल्याला मध्ये त्या वस्तूमध्ये विनिमय मूल्य असले पाहिजे असं आपण म्हणतो. म्हणजेच विनिमय मूल्य असलेल्या उपयोगितांची निर्मिती करणे म्हणजे उत्पादन होय. आता विनिमय मूल्य म्हणजे काय? तर ती वस्तू, जसं खुर्ची आहे, टेबल आहे, आपण जे तयार केलेले आहे, हे टेबल, हे जे खुर्च्या आहेत, हे या आपल्याला दुसऱ्या व्यक्तीला पैशाच्या मोबदल्यामध्ये विकता आलं पाहिजे. म्हणजेच त्याच्यामध्ये विनिमय मूल्य आहे. विनिमय मूल्याची आपण व्याख्या आपण अशा प्रकारे करू शकतो की विनिमय मूल्य म्हणजे एका वस्तूची दुसऱ्या वस्तूसोबत जी देवाणघेवाण होते, त्याला ज्या मूल्यावर होते त्याला आपण विनिमय मूल्य असे म्हणतो. मग लाकडाचा ओंडका लाकडाच्या ओंडक्यापासून जे टेबल, खुर्ची जी तयार झालेली आहे, ही टेबल, ही खुर्ची दुसऱ्या व्यक्तीला तो पैशाच्या मोबदल्यामध्ये विकतो. म्हणजे त्याच्यामध्ये विनिमय मूल्य निर्माण झालेले आहे. मग विनिमय मूल्य असलेल्या उपयोगितांची निर्मिती करणे म्हणजे उत्पादन होय, असं आपण ढोबळमानाने म्हटलं जात असते. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला पाठ समजला असेल, मी अशी गृहीत धरतो. आता उपयोगिता मी म्हटलेला होता सुरुवातीला, एखाद्या वस्तूमध्ये उपयोगिता आहे म्हणजे काय आहे? तर त्या वस्तूमध्ये माणसाची इच्छा, माणसाची सगळ्या इच्छा पूर्ण करण्याची क्षमता त्या वस्तूमध्ये आहे असं मी म्हटलेलं होतं. आता उपयोगिता कशा प्रकारे निर्माण होते याचे अनेक प्रकार आपण या ठिकाणी सांगितलेला आहे. जसं रूप उपयोगिता आहे, म्हणजेच लाकडा पडलेला आहे, त्या लाकडापासून आपल्याला फर्निचर तयार केलेलं आहे. म्हणजेच काय झालेली आहे? रूप उपयोगिता झालेली आहे.
किंवा मातीचं भांडे आहेत, माती आहे, मातीपासून मातीचे भांडे आपण तयार करतो, त्याच्यामध्ये रूप उपयोगिता निर्माण करतो, त्याला रूप उपयोगिता म्हणतो. स्थान उपयोगिता आहे, म्हणजेच नदीमध्ये एखादी वाळू असेल, त्या वाळूपासून ती शहरात आणून त्याच्यापासून एखादा मकान तयार करणे, म्हणजे त्याच्यामध्ये स्थान उपयोगिता निर्माण करणे असं आपण म्हणतो आहे. कारखान्यातील कच्चा जो माल आहे, तो कच्चा माल कारखान्यामध्ये त्या कच्च्या मालाचे पक्क्या मालामध्ये आपण रूपांतर करतो आहे, बांधकामासाठी उपयोग करतो आहे त्या कच्च्या मालाचा, त्याला आपण स्थान उपयोगिता म्हणतो आहे. तिसरं आहे समय उपयोगिता. आपण या छोटे छोटे पार्ट आहेत, छोटे छोटे उदाहरण देतोय आणि पुढे पुढे चालतो आहे. समय उपयोगिता आहे. आता समय उपयोगिताचं आपल्याला चांगला उदाहरण देता येईल की आपण घरी किराणा माल आणतोय आणि तो काही दिवसासाठी साठवून ठेवतो, जसं तांदूळ आहे, गहू आहे. तर अशा प्रकारे साठवून ठेवलेला जो अन्नधान्य आहे तो पुढच्या काळामध्ये आपल्याला उपयोगात येत असतो, त्याला आपण समय उपयोगिता असे आपण म्हणतो. त्याच्यामध्ये समय उपयोगिता आहे, म्हणजे वेळेची उपयोगिता आहे असं आपण म्हणतो. दुसरा उदाहरण आपल्याला या समय उपयोगितेचं देता येईल की आपण शेतामध्ये धान्य लावत असतो आणि धान्य लावल्यानंतर काही दिवसानंतर त्या धान्याचं रूपांतर चांगल्या पिकामध्ये होत असतो, तांदळामध्ये होत असतो, गव्हामध्ये होत असतो. म्हणजे धान्य अगोदर लावतो आणि 2-3 महिन्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया होऊन ते पिकामध्ये त्याचं रूपांतर होतं, त्याला आपण समय उपयोगिता निर्माण झाली असे आपण म्हणत असतो. त्याच्यानंतर चौथी उपयोगितेचा जो प्रकार आहे त्याला आपण सेवा उपयोगिता म्हणतोय. प्राध्यापक आहेत, डॉक्टर आहेत, जे वकील आहेत, ह्या ज्या सेवा करतात त्याला आपण सेवा उपयोगिता असे आपण म्हणतो आहे. एखाद्या गायकाने जी सेवा दिलेली आहे त्याला आपण सेवा उपयोगिता म्हणतो. पाचवा प्रकार आहे ज्ञान उपयोगिता. तर ज्ञान उपयोगितेचा आपण उदाहरण घेऊ की ज्ञान उपयोगिता म्हणजे नेमकं काय होत असते. तर ज्ञान उपयोगिता म्हणजे की संगणक जो आहे किंवा गणन यंत्र आहे, त्याला आपण टायपिंगचे मशीन आहे, हे जे जे हे जे जे काही तंत्रज्ञानाचे जे भाग आहेत त्याच्यापासून ज्ञान उपयोगिता मिळत असते आपल्याला, त्याच्यामधून ज्ञान संपादन करतो, त्याच्यामधून ज्ञान उपयोगिता निर्माण होत असते. त्याच्यानंतर धारण उपयोगिता आहे. ही धारण उपयोगिता म्हणजे काय की पुस्तक विक्रेत्याकडे असलेले पुस्तक विद्यार्थ्यांकडे जर गेले, म्हणजे पुस्तक विक्रेत्याकडे असलेले जे पुस्तक आहे ते त्याच्या उपयोगाचे फारसे राहणार नाही, तर ते जोपर्यंत विद्यार्थ्यांकडे जात नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये धारण उपयोगिता निर्माण होत नाही. म्हणजेच विक्रेत्याकडे असलेले पुस्तक विद्यार्थ्यांकडे गेल्यास त्याच्यामध्ये धारण उपयोगिता, म्हणजे विद्यार्थी तो वापरतो आणि त्याच्यामधून ज्ञान निर्माण करत असतो, ज्ञान घेत असतो, त्याला धारण उपयोगिता असे म्हणतो. धारण उपयोगितेचं परत एक दुसरा उदाहरण आपल्याला देता येईल. एक किराणा दुकानदार आहे, किराणा दुकानदारामधून आपण ज्या वस्तू घर विकत घेत असतो, जसं साबू आहे, निरमा आहे, पावडर आहे, पोहे आहेत, अशा प्रकारचे जे वस्तू विकत घेत असतो आणि त्याचा घरी नेऊन उपयोग करत असतो, त्याला आपण धारण उपयोगिता म्हणतो. कपड्याच्या दुकानातून आपण जर कपडे विकत घेतलेस आणि ती कपडे आपण घरी गेल्यानंतर त्या कपड्यांचा उपयोग घेत असतो, त्याला आपण धारण उपयोगिता म्हणजे. अशा प्रकारे उपयोगितांचे 4 मार्काला प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. उपयोगितांच्या निर्मितीच्या आधारे आपल्याला उपयोगितांचे वेगवेगळे प्रकार सांगता येतील. आता उत्पादन मी सांगितलेलं आहे की उत्पादन कशाच्या आधारे होत असते, तर उत्पादनाचे हे जे 4 घटक आहेत त्या 4 घटकाच्या आधारे उत्पादनाची प्रक्रिया राबवल्या जात असते. पहिला म्हणजे भूमी, दुसरा म्हणजे श्रम, तिसरा म्हणजे भांडवल आणि चौथा म्हणजे संयोजक. हे उत्पादनाचे 4ही साधने आपल्याला उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये राबवल्या जात असतात. आता उत्पादनाची ही 4च साधने आहेत का, तर नाही. उत्पादनाची अन्य पण साधने आपल्याला सांगता येईल. तसा कच्चा माल आहे, कच्चा माल उत्पादनाचं साधन आहे, उत्पादनाच्या प्रक्रियेत तो सुद्धा कार्य करत असतो. कच्चा माल, त्याच्यानंतर पाणी, पाण्याच्या सुविधा, त्याच्यानंतर रोड, रस्ते, वीज, इलेक्ट्रिसिटी, या सगळे उत्पादनाची साधने आपल्याला सांगता येईल. परंतु अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण जेव्हा विचार करतो तेव्हा भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4च उत्पादनाचे घटक आपल्याला कामावर लावावे लागतात. 2 मिनिटं. तर उत्पादनाचे मग 4 घटक, त्याच्यामधला एक एक घटक आपण याच्यामध्ये अभ्यास करू. आणि उत्पादनाचा पहिला घटक आहे भूमी. तर सामान्यपणे आपण भूमी म्हणजे नवीन जमीन, सामान्यपणे आपण भूमी म्हणजे जमीन असा त्याचा अर्थ घेत असतो. परंतु अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर भूमी या शब्दाचा अर्थ हा थोडा व्यापक स्वरूपाचा आहे.
आता भूमीच्या अंतर्गत जे निसर्गाकडून मानवाला मिळालेले जे सगळे विनामूल्य घटक जे आहेत, जसं शेतजमीन आहे, जंगल आहे, दऱ्या खोऱ्या डोंगर आहे, हे मानवाने निर्माण केलेले आहे का? नाही. तर नद्या आहे, समुद्र आहे, वारा आहे, उष्णता आहे, प्रकाश आहे, पाऊस आहे, हे सगळे जे घटक आहेत, जसं खनिजांच्या खाणी आहेत, कोळसा आहे, कच्चा माल आहे, सोने आहे, चांदी आहे, हे सगळे जे घटक आहे, जे घटक निसर्गाने विना विनामूल्य माणसासाठी निर्माण केलेले आहेत, त्या सगळ्या घटकांचा भूमी या संकल्पनेमध्ये समाविष्ट होत असतो. म्हणजेच आपण समजतो की भूमी म्हणजे फक्त जमीन असं नाही, तर या भूमीमध्ये अनेक घटकांचा समावेश होत असतो. तर मग अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर मग आपण विचार केला, तर भूमी म्हणजे मग नेमकं काय? एक भूमी म्हणजे मग नेमकं काय? तर सेलिग्मन नावाचा जो अर्थतज्ञ आहे, त्या सेलिग्मन नावाच्या अर्थतज्ञांनी मानवाने कोणतीही प्रक्रिया करण्यापूर्वी निसर्गाने विनामूल्य दिलेल्या सर्व देणग्या म्हणजे भूमी होय, असं त्याचं सर्वसाधारणपणे त्यांना अर्थ होत असतो. म्हणजे मानवाने त्याच्यावर कुठलीही प्रकारची प्रक्रिया केलेली नाही, ती निसर्गानेच ऑलरेडी तयार केलेली आहे. त्याला आपण भूमी असे म्हणतो. तर मग या भूमीचे वैशिष्ट्य काय सांगता येईल आपल्याला? भूमी ही भूमीचे 4-5 वैशिष्ट्य किंवा 5-6 वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, परंतु त्याच्यामध्ये ढोबळमानाने जे 5 वैशिष्ट्य मी दिलेले आहेत, ते 5 वैशिष्ट्य तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं क्लॅरिफिकेशन करतो आणि आपण पुढे जाऊ. तर भूमीचा पहिला वैशिष्ट्य आहे हा विनामूल्य देणगी. भूमी ही काय आहे? मानवाला कुठल्याही प्रकारचा परिश्रम न करता निसर्गाने दिलेली ही देणगी आहे. भूमी ही मनुष्याने निर्माण केलेली नाही, तर मनुष्याला भूमीकडे फक्त मनुष्याने भूमीमध्ये फक्त सुधारणा केलेली आहे. ही निसर्गाने दिलेली विनामूल्य देणगी आहे. हा भूमीचा पहिला वैशिष्ट्य आहे. दुसरा वैशिष्ट्य आहे भूमीचा पुरवठा हा स्थिर असतो. म्हणजे जसं लोकसंख्या वाढली तर आपल्याला भूमी वाढवता येते का? नाही. भारताचा जो भौगोलिक क्षेत्र हा वाढवता येईल का आपल्याला? नाही. जे दिलेले आहे निसर्गाने, जेवढे दिलेले आहे तेवढेच आपल्याला वापरता येतो. भूमीचा पुरवठा हा स्थिर असतो, त्याच्यामध्ये वाढ करता येत नाही आणि घट सुद्धा करता येत नाही. हा त्याचा दुसरा वैशिष्ट्य झालेला आहे. त्याच्यानंतर तिसरा वैशिष्ट्य आहे भूमीचे स्थानांतरण करता येत नाही. म्हणजे भूमी हे अविनाशी आहे, म्हणजे त्या भूमीचा नाश होऊ शकत नाही. भूमीची उत्पादन शक्ती ही फक्त कमी जास्त होईल, ती कमी जास्त होईल, ती वाढवता येते. माणसाच्या प्रयत्नाने ती वाढवता येत असते. त्याच्यामधली उत्पादन क्षमता आहे ती वाढवता येते, किंवा कमी झालीच त्याच्यामध्ये वाढ करता येते. पण भूमीचा विनाश होऊ शकत नाही, कारण ती निसर्ग निर्मित असलेली ही वस्तू आहे. हा तिसरा वैशिष्ट्य झाला. चौथा वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल भूमीचे स्थानांतरण होत नाही. म्हणजे जमीन इकडे या ठिकाणी आहे तर दुसऱ्या ठिकाणी त्याला नेता येत नाही. म्हणजे हिमालयाचा पर्वत जो आहे, तो हिमालयाचा पर्वत महाराष्ट्रामध्ये आणण्याचा जर आपण विचार करत असू तर ते शक्य नाही. एखादी नाग नदी आहे, तर नाग नदीला आपण नागपूरच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर ती जाऊ शकत नाही. तर म्हणजे त्याचे स्थानांतरण होऊ शकत नाही. हा त्याच्यामधला असलेला गुणधर्म आहे, वैशिष्ट्य आहे. आणि चौथा किंवा पाचवा वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की भूमीमध्ये विविध गुणधर्म असतात. भूमीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म असतात. म्हणजेच प्रत्येक भूमी ही सारखी नसते, तर प्रत्येक भूमी ही वेगवेगळ्या गुणधर्माने सहित असते. काही जमिनीवर आपण काय करू शकतो, तर शेतपीक उगवू शकतो. काही जमीन अशी आहे की त्याच्यामध्ये शेताचं पीक होत नाही, ती कारखान्यासाठी आपण वापरत असतो. काही जमीन ही अशी आहे ती आपण घर बांधण्यासाठी आपण तिचा वापर करू शकतो. काही जमीन ही अशी आहे ती मैदानासाठी आपण वापरू शकतो. म्हणजे जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म आहेत, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अशा प्रकारचा भूमी आणि भूमीचे वैशिष्ट्य हा मुद्दा आपल्याला कळला असेल, मी अशी अपेक्षा करतो आणि पुढे जातो. दुसरा उत्पादनाचा घटक आहे हा श्रम. तर श्रम हा उत्पादनाचा एक महत्वाचा घटक आहे. तर आर्थिक विकास करण्यासाठी आपल्याला श्रम आहे, भांडवल आहे, हे दोन महत्वाचे घटक आपल्याला महत्वाचे आहेत. आणि श्रम अधिक असल्यास विकासात्मक कार्य जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आपण राबवत असतो. आता श्रम म्हणजे शारीरिक कष्ट, असं ढोबळमानाने अर्थ आपल्याला सांगता येईल. तर
परंतु अर्थशास्त्राच्या आपण दृष्टिकोनातून जर विचार केला तर मोबदला प्राप्त करण्याच्या उद्देशाने, हे थॉमसने सांगितलेली वाक्य आहे, मोबदला प्राप्त करण्याच्या उद्देशाने केलेल्या सर्व शारीरिक आणि मानसिक कार्याचा अंतर्भाव या श्रमाच्या संकल्पनेमध्ये होत असतो. श्रमिक जेव्हा कामावर लावतात ते फुकट करतात का? नाही, तर त्यांना विशिष्ट प्रमाणामध्ये आपल्याला मोबदला द्यावा लागत असतो, तेव्हाच ते आपल्या कामावर येत असतात. म्हणजेच एक विशिष्ट उद्दिष्ट असतो, तो कार्य पूर्ण करणे आणि त्या कार्यातून त्या व्यक्तीला मोबदला प्राप्त होत असतो, त्याला आपण श्रम असे आपण म्हणत असतो. तर श्रमाचेही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. श्रमाचे वैशिष्ट्य आपल्याला 7-8 वैशिष्ट्य जरी असले तरी आपण त्याचे मुख्य वैशिष्ट्यच आपण बघणार आहोत. श्रमाला श्रमापासून वेगळे करता येत नाही, हा त्याचा पहिला वैशिष्ट्य सांगता येईल. श्रम आणि श्रमिक हे दोन्हीही परस्परावलंबित आहेत, त्याला वेगळे करता येत नाही. जिथे काम करायचे आहे तिथे श्रमिकाला जावेच लागते, है ना. श्रमिकाच्या अनुपस्थित श्रमिक जर कामावर गेलेला नाही तर त्याला त्याचा मोबदला पण मिळणार नाही आणि त्या श्रमिकाची सेवा पण होणार नाही. म्हणजेच श्रमिक हा श्रमाच्या मोबदल्यामध्ये किंवा पैशाच्या मोबदल्यामध्ये कार्य करत असतो. तो जर कामावर गेला नाही तर त्याला त्या श्रमाचा मोबदला सुद्धा मिळत नाही आणि त्याची सेवा पण होत नाही, त्याचे उद्दिष्ट पण साध्य होत नाही. त्यामुळे श्रमाला श्रमिकापासून आपल्याला वेगळा करता येत नाही. ठीक आहे, हा त्याचा पहिला वैशिष्ट्य. दुसरा आहे, श्रम हा शीघ्रनाशी असतो. श्रमिकाचे श्रम हे नाशिवंत आहे असे आपण या वैशिष्ट्यामध्ये सांगतो आहे. त्यामुळे जर श्रमिकाने रोज काम केले नाही, तर एखाद्या दिवशी जर श्रमिकाने काम केलं नाही आणि त्याला असं वाटते की आदल्या दिवशीचं काम आपण दुसऱ्या दिवशी करू, तर तसे शक्य नाही. ज्या दिवशी काम जर केलं नाही तर त्याचे जो श्रम आहे हा नाश पावत असतो, त्याचा उपयोग दुसऱ्या दिवशी आपल्याला करता येत नाही. दुसऱ्या दिवशी दुसरा काम करेल तो, आणि त्या दिवशीचा मोबदला ज्या दिवशी कामावर जाणार नाही त्या दिवशी मोबदला त्याला मिळणार नाही. म्हणजे श्रम हा नाशवंत घटक आहे असं आपल्याला म्हणता येतं. तिसरा वैशिष्ट्य, मी जरा फास्ट जातोय, तिसरा वैशिष्ट्य आहे, श्रमिकांची शोधाशक्ती ही कमी असते. श्रमिकांना शोधाशक्ती ही कमी असते. श्रमाचा साठा करता येत नाही असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे श्रमिकांचे काम केले नाही तर त्याला कुठल्याच प्रकारची मोबदला मिळत नाही. त्याचा बार्गेनिंग पॉवर हा कमी असतो, कारण श्रमिक हा साधारणतः गरीब असतो, त्याला कमी मजुरीवर कमी दरावर काम करावं. श्रमिकांची ही शोधाशक्ती ही कमी असते. श्रमिकांचा साठा आपल्याला करता येत नाही. एखाद्या दिवशी कामावर जर तो गेला नाही तर त्याचा आपल्याला साठा करता येत नाही. श्रमिक हे गरीब असतात आणि त्याला कमी मजुरीवर सुद्धा बिचारे ते काम करत असतात, त्याच्यामध्ये बार्गेनिंग पॉवर कमी असते, म्हणजे त्यांची शोधाशक्ती ही कमी असते असं आपल्याला म्हणता येईल. चौथा विशिष्ट आहे, श्रम हा गतिशील असतो. म्हणजे श्रमिकाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कामावर जाता येत असते. म्हणजेच आज आपल्याला नागपूरमध्ये एखादा लेबर असेल तर त्याला दुसऱ्या सिटीमध्ये जाऊन काम करायचं असल्यास तो त्या ठिकाणी जाऊन काम करू शकतो. म्हणजे श्रम हा गतिशील घटक आहे असं म्हटलं जात असते. अशा प्रकारचे 4च वैशिष्ट्य मी या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत. 8-10 वैशिष्ट्य श्रमिकांचे आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, पण जे महत्वाचे घटक आहेत, जे महत्वाचे वैशिष्ट्य आहे त्याचाच उल्लेख मी या ठिकाणी करतो आहे. त्याच्यानंतरचा चौथा जो घटक आहे, तिसरा जो घटक सांगितलेला आहे, भांडवल. तर सामान्यतः भांडवल म्हणजे धन किंवा संपत्ती असा आपण त्याचा अर्थ काढत असतो, परंतु अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून संपत्ती जो हा शब्द आहे, या शब्दाचा जो अर्थ आहे हा वेगळ्या पद्धतीने केला जातो. डॉक्टर मार्शल यांनी व्याख्या सांगितलेली आहे. एक तर निसर्गाकडून मानवाला जे विनामूल्य मिळालेल्या देणगीच्या व्यतिरिक्त जे आहे, निसर्गाकडून मानवाला विनामूल्य मिळालेल्या देणगीच्या व्यतिरिक्त सर्व संपत्ती, ज्या संपत्तीपासून आपल्याला उत्पन्न प्राप्त होत असते त्या संपत्तीला आपण भांडवल असे आपण म्हणत असतो. निसर्गाकडून जे विनामूल्य मिळालेले आहेत ते सोडून इतर जे घटक असतात त्याच्यापासून आपण उत्पन्न प्राप्त करत असतो, त्याला आपण भांडवल म्हणतो. एखादा कारखाना आहे, कारखान्यामध्ये अनेक प्रकारच्या प्रक्रिया करून त्या कारखान्यामधून वस्तू उत्पादन होत असतात आणि तो वस्तू उत्पादन झाल्यानंतर
आपण ते बाजारपेठेमध्ये विकतो आणि त्याच्यामधून आपल्याला मिळकत मिळत असते, ते आपले भांडवल झाले असते. म्हणजेच अशा अशा वस्तू, ज्या वस्तूपासून आपल्याला उत्पन्न प्राप्त असते होत असते, त्या सगळ्या प्रकारच्या वस्तू म्हणजे भांडवल होय, असं आपल्याला म्हणता येईल. तर भांडवलाचे अनेक प्रकार सुद्धा आपल्याला सांगता येईल. एक स्थिर भांडवल आहे, बदलते भांडवल आहे, कार्यशील भांडवल आहे, उत्पादन किंवा उपभोग्य भांडवल आहे, भौतिक भांडवल आहे, व्यक्तिगत भांडवल आहे. असे भांडवलाचे प्रकार आपल्याला सांगता येईल. परंतु त्या प्रकाराकडे न जाता भांडवलाचे आपल्याला वैशिष्ट्य आपल्याला बघता येईल. त्याच्यामधलं पहिला वैशिष्ट्य आहे, भांडवल हा काय आहे तर निष्क्रिय घटक आहे. तर निष्क्रिय घटक का म्हणतो भांडवलाला? भांडवल उत्पादनाचा निष्क्रिय घटक का म्हणतो? कारण भूमीप्रमाणेच भांडवल असेल आणि श्रम नसेल तर उत्पादनाचे कार्य जे आहे ते पूर्ण होऊ शकत नाही. उत्पादनाची जी प्रक्रिया आहे, त्या उत्पादनाची प्रक्रिया राबविण्यासाठी आपल्याला भांडवल महत्वाचं आहे. तुमच्याकडे श्रम आहे, पण श्रमाचा मोबदला देण्यासाठी आपल्याकडे पैसा नाही, भांडवल नाही. तर मग अशा वेळी उत्पादनाची प्रक्रिया आपण राबवू शकत नाही. त्यामुळेच भांडवलाला निष्क्रिय घटक आहे असे आपण म्हणतो आहे. म्हणजे श्रम किंवा इतर घटक असून चालत नाही, तर भांडवल असणे महत्वाचे आहे. तेव्हाच ते उत्पादनाचे कार्य आपल्याला पूर्णत्वास नेता येईल. हा त्याचा पहिला वैशिष्ट्य आहे. दुसरा वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, भांडवल हे मनुष्य निर्मित साधन आहे. भांडवल निसर्गाने निर्माण केलेलं आहे का? नाही, तर भांडवल हा मनुष्य निर्मित साधन आहे. मनुष्य मनुष्य निसर्गनिर्मित ज्या वस्तू आहेत त्याच्यावर जी प्रक्रिया राबवतो आणि ती प्रक्रिया राबवून त्याच्यामधून उत्पन्न निर्माण करत असतो, त्याला आपण भांडवल असे म्हणतो. म्हणजेच भांडवल म्हणजेच निसर्गनिर्मित वस्तूमधून मनुष्य जी प्रक्रिया राबवत असतो आणि त्याच्यामधून उत्पन्न निर्माण करत असतो, त्याला आपण भांडवल असे आपण म्हणत असतो. हा दुसरा वैशिष्ट्य आहे. तिसरा वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, भांडवलामध्ये उत्पादकता असते. काय असते? उत्पादकता असते. भांडवल धन आहे किंवा एक मिनिट, काही बॅरियर्स येतात. हा, चला. तर भांडवलामध्ये उत्पादकता असते असं आपण म्हणतोय. म्हणजेच मानवाने निसर्गाने जे विनामूल्य जे आपल्याला विनामूल्य ज्या वस्तू दिलेल्या आहेत, त्या विनामूल्य ज्या वस्तू त्याच्यामधून प्रक्रिया करून त्याच्यामधून उत्पादन निर्माण करत असतो मानव. त्याच्यामध्ये उत्पादकताही असते. हा भांडवलाचा चौथा वैशिष्ट्य आहे, तिसरा वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर भांडवलाचा पुरवठ्यात बदल करता येत असतो. आपल्याला भांडवल हा कमी जास्त प्रमाणामध्ये करत असता येते. एखादा कारखाना स्थापन करायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात भांडवल गुंतवता येते, कमी प्रमाणामध्ये भांडवल गुंतवता येत असते. भांडवल या संकल्पनेमध्ये नुसतं धनच येत नाही, तर जे त्याच्यामध्ये उत्पन्न निर्माण करतो ते सगळे घटक त्या भांडवलामध्ये येत असतात. मग असे उत्पन्न आपल्याला वाढवता सुद्धा येते, असे उत्पन्न आपल्याला कमी सुद्धा करता येत असते. हा एक गुणधर्म आपल्याला भांडवलाचा सांगता येईल. आणि शेवटचा त्याचा वैशिष्ट्य सांगता येईल, भांडवलामध्ये गतिशीलता असते. म्हणजे भांडवल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीही आपल्याला नेता येत असते. हे भांडवलाचं चौथा वैशिष्ट्य आहे. मी जरा फास्ट जातो, याच्यामध्ये जास्त डिटेल सांगत नाही, कारण हे वैशिष्ट्य जे आहे हे अगदी सोपे आहे. तुम्हाला पुस्तकातही अनेक उदाहरणे त्याचे भेटतील. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचा जो घटक आहे त्याला आपण संयोजक असे म्हणतो. आता हा शेवटचा जो घटक आहे संयोजक, त्याला आपण संघटक सुद्धा म्हणतो. आता उत्पादनाची जी प्रक्रिया आहे, उत्पादनाची जी इतर घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल, या सगळ्या घटकांना एकत्रित करून उत्पादनाची प्रक्रिया राबवण्याचे जे काम होत असते, हे उत्पादनाची प्रक्रिया राबवण्याची प्रक्रिया जी आहे, तर जे उत्पादनाचे जे 3 साधने सांगितलेली होते आपण, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, हे सगळे उत्पादनाची साधने एकत्रित केल्यानंतर त्यापासून उत्पादनाची एक विशिष्ट उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी उत्पादनाची प्रक्रिया जो व्यक्ती चालवत असतो त्याला आपण संघटक असे म्हणतो, त्याला संयोजक असे म्हणतो. तर संयोजक आपल्याला त्याची डेफिनेशन सुद्धा करता येईल की कोणतेही निश्चित उद्दिष्टाने किंवा उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी उत्पादनाच्या साधनांचे सर्वोत्तम पद्धतीद्वारे संयोजन करण्याच्या कार्याला आपण संघटक म्हणतो. संघटक हे उत्पादनाचे सगळे, मग संघटक
भांडवल, श्रम, त्याच्यानंतर काय म्हणतो त्याला आपण, भूमी एकत्रित करतो, कच्चा माल एकत्रित करतो, पाण्याच्या व्यवस्थेत सुविधा निर्माण करत असतो आणि त्याच्याद्वारे उत्पादनाची प्रक्रिया राबवत असतो. त्याला आपण संघटक असे म्हणतोय. या संघटकाद्वारेच आपण, जसं एखाद्या सायकलची निर्मिती करायची आहे, सायकलची निर्मिती करण्यासाठी मग संघटकाकडे भांडवलाची आवश्यकता असते. भांडवल कुठून आणतो? एकाकडे धन जर समजलं आपण भांडवल, तर मग बँकेकडून लोन काढत असतो किंवा एखाद्याकडून, नातेवाईकाकडून तो उधार पैसे घेत असतो आणि त्या माध्यमातून यंत्रसामुग्री उभारणी करतो, तो कारखाना उभारतो. त्या कारखाना चालवण्यासाठी श्रमिकांना कामावर लावत असतो. श्रमिकाला कामावर लावल्यानंतर त्याच्यामधून उत्पादनाची प्रक्रिया व्यवस्थितपणे राबवतो आणि त्याच्यामधून उत्पादन घेत असतो. तर हे सगळे घटकांना व्यवस्थित कामावर लावणे, सगळे व्यवस्थित काम मॅनेज करणे, ही जी प्रक्रिया चालवत असतो त्याला आपण संघटक म्हणतो. तर संघटकाची कार्य आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची सांगता येतील. तर संघटकाची कार्य काय, की संघटक काय करतो, तर निश्चित उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी योजना तयार करतो. म्हणजेच एखादा सायकलचा कारखाना त्याला काढायचा, मग बाजारपेठेमध्ये सायकलची मागणी कोणती आहे, कोणत्या सायकलची मागणी आहे, कुठल्या प्रकारे त्याच्यामध्ये फ्युचर असणे आवश्यक आहेत, हे संघटक त्याचा अभ्यास करत असतो आणि अशाच प्रकारची जी वस्तू तयार करण्यासाठी तो एक विशिष्ट योजना आखत असतो. हा त्याचा पहिला काम आहे. उत्पादनाच्या साधनांचे, मग संघटक काय, संघटक हाच एक उत्पादनाचं साधन आहे. मग संघटक उत्पादनाची जी साधने आहेत बाकीचे, भूमी, श्रम, भांडवल एकत्रित करत असतो, कच्च्या मालाचे एकत्रीकरण करत असतो, पाणी पुरवठा, विजेच्या सुविधा, या कारखाना, यंत्रसामुग्री, हे सगळे जे उत्पादनाचे छोटे मोठे साधने आहेत त्यांना एकत्रित करतो आणि त्याच्यामधून उत्पादनाची प्रक्रिया राबवत असतो. हा दुसरा कार्य आहे. आवश्यक यंत्रे, उपकरणे व कच्च्या मालाची खरेदी विक्री करणे, हाही काम संघटक चालवत असतो. उत्पादनाची प्रक्रिया त्याला राबवण्यासाठी यंत्रसामुग्री लागतात, काही उपकरणे लागतात, कच्चा माल लागतात, यंत्र चालवण्यासाठी इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था करत असतो. या सगळ्यांची व्यवस्था हा संघटक करत असतो आणि उत्पादन व्यवस्थेचे व्यवस्थित प्रबंधन करतो, व्यवस्थापन करतो. श्रमिक किती कामावर लावायचे, किती वस्तूंचं उत्पादन करायचं आहे, बाजारपेठेमध्ये किती वस्तूंची मागणी आहे, याच्यावर याचा अभ्यास व्यवस्थित करत असतो आणि ते मॅनेज करण्याचं काम संघटक करत असतो. त्याच्यानंतर पाचवा कार्य आहे वस्तूचे वितरण करणे. उत्पादित ज्या वस्तू आहेत त्या बाजारपेठेमध्ये नेण्याचं कार्य वाहतुकीच्या माध्यमातून संघटक करत असतो आणि नफा तोट्याची जबाबदारी स्वीकारणे. एखादा प्लॅन त्यांनी तयार केलेला, त्याच्यामध्ये किती नफा होतोय, किती तोटा होतो, याचं सगळं कॅल्क्युलेशन्स करणे. नफा होईल तरी त्याचा फायदा होईल आणि तोटा होईल तर मग त्याचाच तोटा होईल संघटकाचा, तर ते सहन करण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण झालेली असते. तर मग नफा तोट्याची जबाबदारी तो स्वीकारत असतो. अशा प्रकारचे 5-6 कार्य आपल्याला संघटकाची सांगता येतील. ठीक आहे. त्याच्यानंतरचा भाग आहे तर उत्पादन फलन. आता ही जी उत्पादनाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये राबवल्या जात असते, मी थोडा फास्ट जातो आहे. तर उत्पादनाचे घटक मी आता तुम्हाला सांगितलेले आहे. उत्पादनाचे घटक साधारणतः 4 असतात: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. 4 उत्पादनाचे घटक. याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो, इनपुट्स म्हणतो, आदाने म्हणतो आहे. आणि या उत्पादनाच्या घटकांच्या आधारे आपण उत्पादनाची जी प्रक्रिया राबवत असतो, ही उत्पादनाची प्रक्रिया राबवल्यानंतर त्या वस्तूपासून जे उत्पादन होत असतो, म्हणजेच त्याचा परिमाण निघत असतो, त्याला आपण प्रधान म्हणतोय, आउटपुट्स असे म्हणतो. एक उत्पादनाचे घटक त्याला इनपुट्स म्हणतो, आदान, आणि उत्पादनाचे परिमाण त्याला आपण प्रधान म्हणतोय. आदान आणि प्रदान म्हणजे उत्पादनाचे घटक आणि उत्पादनाचे परिमाण म्हणजे क्वांटिटी, मात्रा असे आपण म्हणतो. यांच्यामधला जो संबंध आहे त्याला ढोबळमानाने उत्पादनाचं फलन असे आपण म्हणतो आहे. उत्पादनाचे साधने 4: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. हे कामावर लावल्यानंतर उत्पादनाची प्रक्रिया आपण राबवत असतो आणि उत्पादनाची प्रक्रिया राबवल्यानंतर हे सगळे घटक कारखान्यामध्ये कार्य केल्यानंतर त्याच्यापासून सायकलचं जर उत्पादन होत असेल तर मग सायकल हे काय आहे, उत्पादनाचे परिमाण आहे. 4 उत्पादनाची साधने कामावर लावल्यानंतर सायकलच्या कारखान्यामध्ये 10 सायकलांचं उत्पादन झालेलं आहे किंवा 10 मोबाईलचं उत्पादन झालेलं आहे. तर मग उत्पादनाचे घटक 4:
भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक याचा परिणाम काय झालेला आहे, तर 10 सायकलचं उत्पादन झालेलं आहे. त्याचे परिणाम म्हणजेच उत्पादनाच्या घटकांना आदान म्हणतो, त्याला इनपुट्स म्हणतो, आणि जे उत्पादनाचे उत्पादन होत असते त्याला प्रदान म्हणतो, त्याला आपण उत्पादनाचे परिमाण म्हणतो आहे, आउटपुट. तर हे इनपुट्स आणि आउटपुट या दोघांमधला जो संबंध असतो त्याला आपण काय म्हणतोय, उत्पादन फलन म्हणतो आहे. वॉटसन नावाचा जो अर्थतज्ञ आहे, त्या वॉटसन नावाच्या अर्थतज्ञांनी उत्पादन फलनाची जी व्याख्या सांगितलेली आहे ते कोणत्याही पेढी म्हणजे काय, की जो संघटक आहे ते उत्पादनाची प्रक्रिया राबवणारी ही संघटना, संस्था, त्याला आपण पेढी म्हणतो. तर ही पेढी कोणत्याही पेढीचे भौतिक साधने, जे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक आणि त्या साधनांचा वापर करून मिळालेले उत्पादन यांच्यातील संबंधाला उत्पादनाचा फलन असे आपण म्हणतो आहे. आता गणितीय सूत्राच्या माध्यमातून आपण जर त्याचा विचार केला तर गणितीय सूत्र कशा पद्धतीने तयार होतो, P = F इन ब्रॅकेट ABC आणि N. आता P म्हणजे काय, तर P म्हणजे उत्पादन होय ना. P म्हणजे काय, उत्पादन, त्याला प्रधान असे म्हणतो, अर्थशास्त्रीय भाषेमध्ये प्रधान म्हणतो. ABC आणि N म्हणजे काय, त्याला आपण भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक आणि उत्पादनाचे इतर घटक त्याच्यामध्ये समाविष्ट होतो, त्याला आपण आदाने सुद्धा म्हणतोय, आउटपुट्स म्हणजेच. आणि F म्हणजे काय, तर हा आदान आणि प्रदान याच्यामधला फलनात्मक संबंध हा F या शब्दाद्वारे किंवा या अक्षराद्वारे आपण दाखवत असतो. म्हणजेच उत्पादन आणि उत्पादनाची साधने या Fच्या माध्यमातून आपण दाखवत असतो. म्हणजे उत्पादन = F इन ब्रॅकेट ABC आणि N, म्हणजेच उत्पादन आणि उत्पादनांच्या साधनामधला जो संबंध असतो याला आपण उत्पादनाचा फलन म्हणतो आहे. म्हणजे उत्पादनाची साधने जी आहेत हे कमी जास्त आपल्याला करता येईल, जसं उत्पादनाची साधने आपण कमी जास्त करत असतो त्याचा परिणाम आपल्या उत्पादनाच्या प्रक्रियेवर होत असतो. श्रम आहे, भांडवल आहे, जर 10 श्रमिक कामावर लावले तर त्याचा 10 श्रमिक कामावर लावल्यानंतर त्याचा उत्पादन जो होईल तो जास्त प्रमाणामध्ये होईल. मग 10 श्रमिकाच्या ऐवजी जर आपण 5च श्रमिक कामावर जर लावत आहोत तर मग 5 श्रमिकांनी कामावर लावल्यानंतर त्याचा उत्पादन हा कमी होईल. परत कमी त्या श्रमिकांची संख्या जर कमी केली तर परत उत्पादन हे आपल्याला कमी होईल. म्हणजेच उत्पादनाच्या साधनांमध्ये जे काही आपण बदल करत असतो त्या बदलाचा उत्पादनाच्या उत्पादनावर काय परिणाम होतो हे दर्शवणे म्हणजेच काय, उत्पादन फलन आहे असं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. तर या उत्पादन फलाचे कालावधीच्या दृष्टिकोनातून 3 प्रकार आपल्याला सांगता येईल. एक अल्पकालीन उत्पादनाचा फलन, दुसरा आहे अत्यल्पकालीन उत्पादनाचं फलन, दुसरा आहे अल्पकालीन उत्पादनाचं फलन आणि तिसरा आहे दीर्घकालीन उत्पादनाचं फलन. आता अत्यल्पकालीन उत्पादनाचं फलन म्हणजेच त्याच्यामध्ये उत्पादनाची जे साधने आहेत हे कोणतेच उत्पादनाची साधने बदलत नाही असा कालखंड म्हणजेच अत्यल्प काळ होय. त्याच्यामध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या कुठल्याच घटकामध्ये बदल करता येत नाही असा कालखंड म्हणजे अत्यल्पकालीन उत्पादनाचं फलन. त्याच्यानंतर अल्पकालीन उत्पादनाचं फलन. अल्पकालीन उत्पादनाचं फलन काय सांगतो आहे, तर उत्पादनाची जी फक्त बदलणारी साधने आहेत, बदलणारी साधने म्हणजे मग कुठली, अत्यल्प काळामध्ये तर श्रम बदलतो आहे, भांडवल बदलतो आहे, तर मग हे उत्पादनाची अत्यल्प काळामध्ये भूमी बदलत नाही. एखादा कारखाना स्थापन करायचा तर आपल्याला अत्यल्प काळामध्ये भूमी खरेदी करता येत नाही, आहे ना. म्हणजे नवीन एखादा प्लॅन तयार करायचा असेल तर नवीन प्लॅन तयार करण्यासाठी आपल्याला कमी कालावधीमध्ये भूमी अवेलेबल होत नाही. एखाद्याला विकत घ्यायची आहे तर भूमी घेण्याची प्रक्रिया, भूमी खरेदी करण्याची प्रक्रिया ही दीर्घकालीन असते. त्यामुळे भूमी हा घटक हा अल्प कालावधीमध्ये स्थिर असतो. अल्पकाळ हा असा कालखंड की ज्या कालखंडामध्ये म्हणजे जर आपण अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांना जर विचारलं तर अल्पकाळ म्हणजे काय, किती कमी कालावधीचा कालखंड म्हणजे सरळ सरळ अशी व्याख्या करून टाकतात. पण अल्पकाळ अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून अल्पकाळ तसा होत नाही. तर अल्पकाल म्हणजे असा कालखंड की ज्या कालखंडामध्ये उत्पादनाची बदलणारी साधने ही बदलणारी असतात, त्याला आपण अल्पकाळ असे म्हणतो. तर मग या अल्पकालीन उत्पादन फलनामध्ये जे
उत्पादनाची बदलणारी साधने असतात, त्याला आपण श्रम म्हणतो, भांडवल म्हणतो. ही ही उत्पादनाची बदलणारी साधनामध्ये जे बदल करत असतो आणि त्याचा उत्पादनावर जो काही परिणाम होत असतो, याच्यातला संबंधाला आपण अल्पकालीन उत्पादन फलन असं. त्याच्यानंतर दीर्घकालीन उत्पादन फलन. आता दीर्घकाळ म्हणजे मोठा कालावधी. त्याच्यामध्ये उत्पादनाची सगळी साधने जी आहेत, श्रम, भांडवल, संयोजक, भूमी, हे सगळे साधने बदलणारी असतात. असा कालखंड म्हणजेच दीर्घकालीन दीर्घकाल होईल. मग अशा या दीर्घकालीन उत्पादन फलनाच्या कालखंडामध्ये उत्पादनाची सगळे साधने आपल्याला बदलवून उत्पादन हे वाढवू शकता येते आणि कमी जास्त सुद्धा करता येते. त्याला आपण दीर्घकालीन उत्पादनाचा फलन म्हणतो आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे उत्पादन फलनाच्या कालावधीच्या दृष्टिकोनातून अल्पकालीन, अत्यल्पकालीन उत्पादन फलन, अल्पकालीन उत्पादन फलन आणि दीर्घकालीन उत्पादन फलन असे 3 प्रकार आपल्याला सांगता येतील.